गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? बरे आहे ना? ते काल बघितलं का बाई, रात्रीच मला वाटतंय मी ती लिंक बघितली, कारण गुणूच्या पप्पाने यायला 12-12:30 वाजते ते, आणि त्यात रात्री गुणी लवकर झोपलीच नाही रविवार म्हणून. मग देते मी पण टी व्ही बघून. रोज आहेच की, रोज 9:30-10ला झोपावते त्याला. आणि इंस्टा बाई ते लिंक रात्रीच बहुतेक बघितली मी, का सकाळी मलाच आठवणा, मी आठवत की रात्रीच बघितली. रात्रीच हो, ते बाप्पा बघितलं का बाई? हा, किती वाईट ना. असं होऊ नाही खरं, बाप्पाच्या बाबतीत तर असं होऊ नाही. म्हणजे असं कोणच नसेल की त्या माणसाला बाप्पाची आतुरता नसते. अक्षरशः ज्या दिवशी बाप्पाचं विसर्जन होतं ना, ज्या दिवशी, त्याच दिवशी काय काय लोक तर बाबा पुढच्या वर्षी तो किती तारखेला येणार एवढी वाट बघत असते. अतिशय वाईट झाले खरंच, कारण बाप्पा एवढी श्रद्धा आहे ना की हा, त्यात ती 2 एक्सपायर झाली, 5 का काय जखमी आहे ती. लय वाईट वाटतंय खरंच. मी आज इमोशनल झाली, कारण बाप्पाचं असल्यामुळं. कारण लय कसली पण म्हणजे पोरं, आपण म्हणतो का नाही टवार पोरं किंवा काय, पण बाप्पाचं म्हटलं की सगळी मनापासूनच नाही का करते ती. लय वाईट वाटलं म्हणजे. तो रात्री जशी इंस्टा बघत होती मी आणि ती लिंक आली, तरी असं पण नाही की बाप्पा उभा होता किंवा काय, बसलेला असून कसा काय मूर्ती झाली बाबा काय माहित. ती खरं म्हणते ती की जे व्हायच्या गोष्टी असतात त्या होते त्या, पण एवढं नाही व्हायला पाहिजे होतं. थोडंफार लागलं असतं किंवा काय, व्हायचं. वाईट म्हणजे ती नाहीच, म्हणजे विचारच करू शकत नाही बाबा. किती लोक बाप्पा खरंच लय श्रद्धा करतात, लय म्हणजे लयच. एवढं नाही व्हायला पाहिजे होतं. मूर्ती तर किती सुंदर होती ना, छानच होती मूर्ती. बरं असू द्या, उरकते मी आता काम. काय बनवते आज मम्मी? पावट्याचे आमटे. आमटी. पावट्याचे आमटे आणि आज मसाला भात. पावट्या घालून आहे ना. आलूचा तुकडा तसाच राहिलाय. मसाला संपलाय बघा आता. आज आता लसूण सोलावं लागणार आहे. मीठ चटणी, परत एकदा चटणी आहे ना. मस्तपैकी भाजलंय आता हे. त्याच्यात पावटे टाकून आज मस्तपैकी. खरं मी आज मूळ नाही गेलेली, पण ते काकाचं नव्हते तिथं. उद्या उपवास, परवा उपवास. मला तर दुखणंच येत आहे उपवास म्हटलं की. त्रास होतो पित्ताचा, प्रचंड त्रास होतो मला, फिरतंय जाग्यावर. हो गुणूशप्पा, जरा बाहेरचा दरवाजा उघडा, उदासलंय. आमटी झाली आपली तयार. आता त्याचं झाकण कुठे गेलं? बारीक गॅसवर राहू दे. आता आपल्याला मसाले भात करायचे. पावट्याचे ना? हेच ते पावटा भात आहे ना. फुल गॅस, हळद, जिरा, मोहरी
ती घ्या सगळं. तेल टाका. आता कढीपत्ता नाही खरं आपल्या झाडाचा आणणार होती, पण झाडाचं तोडू वाटत नाही मला. नाहीतर लिव्हिंग थिंग्स असतात ना. लिव्हिंग थिंग्स असतात ना. आता कढीपत्ताचं नाही. आता खाली गेलेली बावळटासारखी आली तिची माघारी. कारण कोथिंबीर होती, मिरच्या होत्या, सगळं आहे. कढीपत्त्याचं डोक्याचं चालणार. जाऊ दे आता काय करते. जाऊ द्या. जाऊ दे, कुणी माझी जाऊ दे. जाऊ द्या म्हणते माझं पोर. कांदा आणि टोमॅटो. लसूण खोबरं आता हे डबा लागलीच घासायला टाकते. आता लसूण सोलावा लागेल मला. गुन्हेने अभ्यास केला ना बाय? हो, जीके. जिकेचा केला. कोणी घेतलं? पप्पा. पप्पाने घेतला होय. मीठ टाकलं बघा. आता हळद टाकते. हळद काढायचे मला आता. जास्त मी जरा पलू थोडंसं इथे ह्याच्यात टाकूया आता पावते. जास्त टाकणार नाही. बिर्याणी तांदळाचा भात करू का आपल्या ह्याचा बासमती? ओ गुरुजी पप्पा मोबाईल बघत असते माहिती आहे तर आपल्याला. हे बघा मटन मसाला. गुन्हे माझ्या तोंडावर घेते. ओ गुरुजी पप्पा बघा ऐकाय जातंय का? अहो मग कसल्या बासमतीचं करू का बिर्याणी तांदळाचं? बिर्याणीचे तांडा. बिर्याणीचं करू. बिर्याणी तांदळा. ओके. तर तुम्हाला दाखवायचंच राहिलं. बिर्याणी मसाला टाकलाय मी. चटणी बिटणी काय टाकत नाही. एव्हरेस्ट मसाला, बिर्याणी मसाला बास. बाकी काही मी टाकत नाही. छानच लागतो भातात. तांदूळ मी बघा 1 ग्लास तांदूळ घेतले. पाटी हो. 2 ग्लास पाणी. परफेक्टच बनणार. आणि एकदम बारीक गॅसवर 15 मिनिटं ठेवायचं. मी शिट्टी बिट्टी करत नाही. 15 मिनिटं टाइम लावून आपलं. आता जरा मीठ बघायचं. नॉर्मल मीठ, नॉर्मल. आता लागलीच बघा भांडी घासते आणि मग चपात्या करणार. थोडंसाच पापड बिपड तळणार आहे जरा. आणि मग किचन कट्टा गॅस घासणार आहे. गुणीला देते. बघा आता मी टेस्ट करणार आहे. लोक माझा टेस्ट करतोय. भाई 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 छान झाले म्हणते. हम्म. आता मी घेते कुकरला. बारीक गॅसवर 15 मिनिट. आधी भांडी घासते, चपात्या करते. गोनूच्या पप्पांचा मोबाईल जप्त केलाय बरं का मी. गेलं ते आत्ता खाली. घेतलाय त्यांच्याकडं. देत नव्हतं. ह्याच्या खाली आहे इथं.
मोठा आहे मोबाईल त्यांचा. किती वेळा आवाज दिला तरी एक नाही दोन नाही, तो सोप्यावर बसले होते इथं म्हणून केला आता जप्त. बघूया भेटतोय का. कधीच भेटत नाही त्याचे मोबाईल. असं लय वेळ आमचं चालू असतं, सारखं चालू असतं. बघूया आता भेटतोय. मुलांच्या पप्पाचा मोबाईल जप्त केलाय तो कधी बघते. हा मोबाईल जप्त केलाय. अजून 2-3 वेळा आवाज दिला भात करताना कुठल्या तांदळाचा करून. एक नाही दोन नाही तर सोप्यावर बसलं होतं मोबाईल बघत. आता मागे लागले होते जप्त मोबाईल. शोधत्यात आहे. भेटला कुठं आहे दाखवा की मला. नाही शोधा शोध चालली. पळपुटाच्या मागं बघते ते. ब्लर येणार आहे बहुतेक. व्हिडिओ ब्लर होणार आहे. कुणी लाईट लावरा पुन्हा म्यूट कर जरा टीव्ही. काय बोलला देऊ आहे खरंच देऊ. मग किती वेळा आवाज दिला. नंतर एक आवाज दरवाजा भेटला मोबाईल. हा पहिल्यांदा एवढ्या वर्षात भेटलाय मोबाईल. त्याच भेटत नाही. एकदा जप्त केला का नाही भेटत नाही. पण यावेळी भेटला. पावटा भात आमटी शिकरण पण केलंय. थोडं शिकरण बघा कशात केले. चपात्या केले ते. आता जेवायचे. खरं मिरच्या तळायच्या होत्या मला. खरं कमी तिखट आल्या पण नव्हत्या घरात. आता संध्याकाळी तळते. रोजचं पण आणलंय गुंजोपणे. विकतवाला आणले. आईचं आणलं. हो या खरं चल. तुम्ही म्हणत असाल सारख्याच जांभळे देतील. हो सारख्या जांभळ्याचे काय करायचं. कुंभकर्णाची बहीण आहे. हो या कोणी शोपात चला. कोणी खाली उत्तर बाळा चल. जरा आता मी वाढून घेते मग करते. थांबा या जेवायला. आता घेतलंय मी जेवण. शिकरण मसाले भात चपाती लोणचं आणि आमटी. आता संध्याकाळी मिरच्या तळते. कमी तिखटवाल्या आणते तळते. हेच ते म्हटलं त्या तिखटवाल्या पण नको म्हटले. कोणी टी व्ही चालत काय मी करतो थोडा वेळा. पावट्याचे आमचे खाऊन बघते. भात मला मसाले भातावर ना कांदा लय आवडतो पण नाही आणला. छान झालं जेवण. या जेवायला शिकरण पण तुझ्या बापांनी केले. शिकरण जेवते. आता मिरच्या आणली तुम्हाला दाखवते.
हे बघा मिरच्या कमी तिखटवाल्या तळायच्या होत्या ना म्हणून आणले ते, पण आत्ता काय तळत नाही. आता गुरुजी बाबा म्हटले उद्याच तळ, आता नको तळू. पण आली घेऊन किती येते बघा, 15-16च असतील. 15 रुपयाची 1 रुपयाला 1 मिरची. उद्या तळते की बघा, उद्या तळते आता. बरं चला मग, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. गुणूबाई गेली जरा बाहेर खेळायला. मराठीचं केला आत्ताच अभ्यास आम्ही दोघांनी, म्हणजे आधी अभ्यास केला आणि मग खाली जाऊन आलो. आता गेलाय जरा खेळायला. मी पण दिवाबत्ती केली बघा. हारवाल्या ताईंनी काय आज हार दिला नाही, ते येता येता जाऊन आली त्यांच्याकडं पण, तर म्हटलं नाही अगं दिला. मग आता मला पण अजून आता चपात्या करायच्या, तर 7:30 वाजले ते, पण आता म्हटलं जरा लसूण सोलावा. एवढ्याच चपात्या नाही करत, 8 वाजता करते. मग चला मग, घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग.